मंडळी, विनोदाच्या आखाड्यात शड्डू ठोकून आजचा सामना गाजवायला सज्ज झाले दोन जंगी पैलवान. एक आहे प्रसाद खांडेकर आणि दुसरी आहे नम्रता संभेराव. कोण आलंय? झेब्रा क्रॉसिंग. प्रसाद दा, बाबा लोक बाहेरून बाहेरून आलेत. मग लांब राहा, कोरोना कोरोना. अरे देवा. हॅलो. हा 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 सर. नाही नाही मी हो येस येस सर. MHJ बँक. इंग्लिशमधली MHJ आणि मराठीतली MHG बँक. हो सर. हो हो. नाही नाही सर, आमची बँक कधीच नाही बुडणार सर. नाही, बिंदास आमच्या बँकेत अकाउंट ओपन करा. येस सर. मला जरा टेंटेटिव्ह नाव सांगून ठेवता का? म्हणजे मी नोट डाऊन करून ठेवतो. कोणत्या नावाने अकाउंट ओपन करायचं? हा, काय नाव बोलात? प्रसादोक हिरकणी सेलिब्रेशन फंड. नाही नाही सर, सॉरी, आम्ही हे अकाउंट नाही ओपन करू शकत. नाही 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 सर. अहो सर, जे अकाउंट इनॅक्टिव्हच राहणार असेल तर अकाउंट ओपन करून फायदा काय असतो? नो नो सर. नाही सर, हिरकणी आता सोनी मराठी चॅनलवर पण आला सर. नाही नाही सर, सॉरी सॉरी, माफ करा. काय करायचं रे, बापरे. सर, हा, ते पैलवान भाऊ संभेराव आलेच पेन्शनसाठी. कोण आलंय? भाऊ संभेराव. पैलवान भाऊ संभेराव स्वतः आलेत? हो हो हो. अरे जा, पाठव. मग त्यांना उभं काय ठेवलंय? हो. जा लवकर, जा लवकर. पैलवान हो पैलवान साहेब या. अरे हडकिया, आहे का मास अंगावर? रविवारच्या बाजारात जाऊन इकतो का मास? हडक कुठलं? अरे शरीर कसं पाहिजे? असं पाहिजे पैलवानासारखं. हत्तीच्या मायला. आऊच 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 आऊच. कट कट. असं पाहिजे शरीर बळकट. लोक बघत बसली पाहिजेत. चल निघ इकडनं. आलाय मोठा पैलवान भाऊ संभेराव. म्हणजे माझे डोळे उघडे आहेत म्हणून. डोळे बंद असते तर निळूपुल झाले असं वाटलं असतं. पैलवान भाऊ, मी आज प्रत्यक्ष भेटलो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी असू दे. मला पाया पडायचं. अरे राहू दे राहू दे. लेका लेका कुठं पाया पडतो? आणि पायात जोडवी घातली आहे. नसा दाबाव्या लागत आहेत र. नसा आहे का नाही? दाबाव्या लागत आहेत. कुस्तीत कवा कधी काय बाहेर येईल, काय वडलं जाईल सांगता येत नाही. पैलवान पाय पण एकदम नाजूक दिसतो. असू दे असू दे. मी खांडेकर. नमस्ते. मी पण तालमीत जातो. तालीम झाडाया जातो का? नाही, मी पण कुस्ती शिकतोय तिथे. शिकतो कुस्ती. तुमच्याबद्दल ऐकून होतात, प्रत्यक्ष पाहिलं. मी धन्य झालो. पदस्पर्श केला. मी पहिल्यांदा भेटलो तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा भेटले का? हा, माझी नवीन जॉईनिंग आहे. मी कालच जॉईन झालोय. मी बरं झाले. पैलवान आवाज लयच वर खाली व्हायला लागलाय. हे नसा नस इथं दाबली गेली. काय झालं एका कुस्तीमध्ये आहे का नाही, एका पैलवानानं असा अंटी मारताना असं माझं मुडकं पिरगळलं. त्याच्यामुळे हिकडची नस आहे का नाही ती जरा दाबली गेली. त्याच्यामुळे मध्येच असा आवाज येतो. तुम्हाला लाज वाटते का? एवढ्या म्हाताऱ्या माणसाला हिथं लांब बोलवतात जित्त असल्याचा पुरावा घ्यायला. मध्येच मला येता येता काय झालं असतं म्हणजे चल माझं पेन्शनचं प्रोसेस ते करावं लागतं. म्हणजे पेन्शन हवी असेल तर जिवंत असल्याचं तुम्ही स्वतः येऊन सांगावं लागतं. ते सर्टिफिकेट द्यावं लागतं. अहो पण तुम्ही होता तुम्हाला फोन करायचा ना. मी स्वतः घरी आलो असतो तुमच्या. कशाला? कशाला मी आलाय हवा हिथं तंगडी तोडत. तंगडी तोडत आलाय हवं. चल माझं पटकन ते देऊन टाक. काय आहे ते पेन्शनचं. पैलवान हळूहळू मध्ये मध्ये ना निळू फुले दादा कोण दोन्ही मिक्स होत आहेत. कळत नाही.
ठीक आपण हे करूया ना हे. फॅन आहे ना व. आमच्या कोल्हापुरात लई पण पहिलवान पिक्चर लागते त्यांची. हे होत राहिलो पण गंमत काय माहिती आहे काय आहे म्हणजे आता परत आमचे उस्ताद नाही ना म्हणजे माझे उस्ताद नरवणे. आणणार तो माहित आहे मला. तुम्ही नऱ्या बोलू शकता आमचे उस्ताद नरवणे हा. तर ते आम्हाला बोलायचे की पहिलवान एकच हा. भाऊ संभेराव. अगं. तुमची ती खास बागेतली कुस्ती होती तो युपीचा एक हे होता पहिलवान काय त्याचं नाव पांडव नरसिंग नरसिंह पांडे नाव त्याचं. अच्छा हा ते माझ्या ना नावांचा थोडा घोळ आहे असू दे. त्यामुळे लक्षात राहत मी नाही. पाठ करून आलोय ना पण समज. हा, मी पटकावून आलोय ना हो समज. आता पटकावून मी आज हरवलंय ती याला. नाही, नाही, अरे लई चप्पळ गडी म्हणजे तुम्हाला सांगतो डायरेक्ट असा डांगेत न घुसायचा. आणि त्या उस्तादांनी सांगितलेलं की तुम्ही त्याला कलाजंग डाव टाकून हरवलं होतं. हा बरोबर. काय कलाजंग डाव सांगा ना हे तुला. सांगायला हिथं आलोय मग ह्या. हा? मला माझं ते पेन्शनचं सर्टिफिकेट देऊन टाकतं लवकर. नाही, उगा गप्पा मारायला लागलाय खोळंबा गेला इथं बार- नंतर सांगाल. हा गोळ्या लागले. हा सांगतो नंतर. ठीक ठीक इथे इथे सही करा. हा, याचे बरं हा गोळ्या फॉर्म लागले. हा इथे सही करा. आजच्याच मिळून जाईल ना. हा देतोय किती. हा आता मुका घेतो का माझा इतका तोंड घाली जाऊ मध्ये. पहिलवान हा अहो तुम्ही हाताला नेलपेंट लावली आहे. अगं बाई काढायचीच राहिली. हा अगं बाई नेलपेंट काढायचीच राहिली. काढायची नेलपेंट बाई. अग काढायची नेलपेंट राहिली. पहिलवान तेच बोलतोय परत परत. अरे तेच सांगत हा? नातीनं नेलपेंट लावली. आता मला सांग नाती पुढं काय चालतंय होय आपलं. हा. अख्ख्या दुनियाला लोळवलं मी पण यो आहे ना पहिलवान नाती पुढं चारी मुंड्याचीच झाला बघा. जाऊ दे ना तू माझं पेन्शन जगम. करूया या इकडे. एक काम करा पहिलवान ही सही तर ओके आहे. आधार कार्ड द्या. आधार कार्ड आहे ना आणलंय मी सोबतच घेऊन फिरतो. मला माहिती आहे तुमची नाटकं सगळी. आधार कार्ड घ्यायला काय त्याचा 1 मिनिट ठेवलं होतं बघ मी. आधार कार्ड सापडणार झाले. अरे हिचं आधार कार्ड ठेवलं होतं कुठं कोपऱ्यात लपून बसलंय. ये बाहेर ये. पहिलवान हे काय घेऊन फिरताय. नेलपेंट नेल पेंट टंपलेन नाही भाऊ तेच होत आहे. ते सांगतो नातीनं टाकली समजा. नात किती वर्षांची आहे तुमची. 2 नाती आहेत मला बघ. एक छोटी एक मोठी आणि मी अतूट नाती. नाही चालते ठीक असं आहे ती. नाही, भाऊ मी काय बोलतो ते पेन्शनचं सर्टिफिकेट ते मी झालंय तर मी तयार करेन लगेच होईल ते तयार. हा. पण एक आता म्हणजे तुम्ही मगाशी बोलला होतात की काय? नंतर सांगतो म्हणून काय? ते एकदा ते सांगा ना डाव तुमचं. कसलं डाव. ते नाही का तुमचं काहीतरी आहेत ना टॅग तुम्ही कसे जिंकायचं बाबा ते अरे कोणाला tag नाही माहिती? रे आता मी काही खेळ सांगा ना. पहिल्यासारखं नाही राहिलं माझं. आता आखाड्यात जात नाही मी घरीच असतो स्वयंपाक करीत असतो. नाही ते ठीक आहे पण एकदा सांगा ना भाऊ प्लीज. म्हणजे मी खूप आशा आज तुम्ही समोर दिसलात. सांगा ना सांग एकदा. तू. हे हा? कुस्ती आहे का नाही. कुस्ती आहे का नाही ती अशी स्वयंपाकासारखी असते. हा बघ स्वयंपाक हा मग तर स्वयंपाकच असतो तो एक प्रकारचा. म्हणजे समोरच्याला मारणं म्हणजे वांग्याचं भरीत करण्यासारखं आहे. हा अच्छा म्हणजे तुम्ही सिम्बॉलिकली सांगताय. मी समजून घेईन. तुम्ही सांगा समजून घेशील मी तू? समजून घेईन. हो, म्हणजे हो. मी बोलतोय ते कळतंय तुला. हा. हा मग कसं जायते वांग आहे का नाही ती असं पाण्यात असं बुचकळायचं आणि असं धुवून घ्यायचं. अगं, पाण्यात बुचकळायचं. अच्छा म्हणजे समोरच्या पैलवानाला असं मातीत लोळवायचं. बरोबर. आहे ना? आणि मग वांग घ्यायचं वांग. त्याला लगदा करायचा. म्हणजे पैलवानावर असं डाव टाकायचे. मग शिजतोय किती हो? मग हारतोय किती. अरे अरे वा माझा काय पक्का. सांगितलं पैलवान. एक नंबर. मला देतोस का तू. ऐका ना हा. आता एवढं झालंय तर एकदा होऊन जाऊ द्या की. अरे मारतो चला ना, काय काय करायला तू. एकदा होऊन जाऊ द्या की. अरे नको चला ना खेळा ना पैलवान. काय एकदा आता करतो बोलतो खायच तर एकदा खेळा की. काय येऊ दे. लय लाडात यायला लागलाय. एकदा खेळा की. हा खेळा.
पैलवान हा कुठला स्टान्स आहे? भाऊ संभ्यारावची पद्धत आहे. ये पैलवान हळू निळू फुलेकडनं प्रियदर्शन जाधव होतं. तुमचा उलटा प्रवास चाललाय हा? उडवला हे मी काय केलं? आपटला. माझ्या हातून भाऊ संभ्राव चितपट झाले. नाही काय पाप घडलं नाही. कट उचल. चुकलं माझं चुकलं. हे मी काय केलं? माझ्या हातून भाऊ पडले. भाऊ मला माफ कर. मला धोतर सांगा. एक काम कर भाऊ, आता नाही, आता थांबा. कुठे चाललाय? हे दरवाजा कशाला लावी तू? भाऊ आता हे विषय कपडे कायला काढी तू? हे काय करीत? नाही, नाही, भाऊ आता विषय संपला. काय करायला तू? भाऊ आता आपण एक काम करू. काय भाऊ हे घ्या. काय भाऊ, करायला? कपडे काढा. हा? आता होऊन जाऊ दे. नाही नको. नाही हे मी लंगोट पण आणले. मी लंगोट बांधतो. नको. भाऊ काढा तुम्ही कपडे काढा. भाऊ काढा अरे म्हटलं. मेल्या मुडद्याला आज वाटते का तुला? मला असं करीत का तू? कसं काय म्हणते माझ्या? कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहायची मी. तुझा मुडदा बसवला, तुझा भिताडा तुला काढला. या पुढे या. भाऊराव वारले ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे डेथ सर्टिफिकेट आलं होतं त्यांचं. मी स्वतः इकडे हजर होतो श्रद्धांजली सभेला. कोपऱ्यात बसून रडत होतीस तिकडे. हा? आता का ग बोल ना. मारीन कानपाडी जाता.